चला तर आता ना आमच्याकडे छान छान झाडं आले आहेत, ते बघू शकता तुम्ही. आणि त्याला पॉट्स पण मी छान छान लावले आहेत. सकाळची ही जी कोवळी ऊन आहे ना, ही अशी झाडांवर पडते आणि ते खूप सुंदर दिसतात. ही कोवळी ऊन जेवढी आपल्यासाठी चांगली आहे तेवढी झाडांसाठी सुद्धा चांगली आहे. आता प्रीतमनी सकाळी सकाळी माझ्या थोड्या आधी तो उठलेला आणि तो सगळ्या झाडांवरनं थोडं स्प्रे करत होता. आमच्या एक्झॅक्ट पुढे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे सुरू आहे, त्यामुळे भरपूर इथे धूळ येत असते. चला असो, आता बघा ही ऊन आहे ना, कोवळी ऊन ही सगळ्या झाडांवर, फुलांवर आणि त्या पाकळ्यांवर असं येते आणि त्याची सावली, त्यानंतर ती ऊन आपल्यालाही लागते आणि झाडांनाही लागते. तर ते बघून खूप छान वाटते, अगदी मन प्रसन्न होते. आणि आज लवकर उठण्याचं कारण असं होतं की थोडा लवकर जाग आला, तर म्हटलं चला वॉकला जाऊया, पण ते काही शक्य नाही झालं. चला असो, पण हे झाडं फुलं बघून खूप मन प्रसन्न झालं. म्हणजे बघा किती छान सकाळ झाली आहे. आज मी म्हणजे वेळेपेक्षा खूपच जास्त लवकर उठली आहे. अरे नको घालू पाणी, असं थंडी वाटते. थंडी तर आहेच, त्याचबरोबर हा जो सकाळचा वेदर आहे ना खूप छान आहे. हा लवकर उठली, रोज उशिरा उठते ना. त्यानंतर लगेच मग आमच्या नाश्त्याची वेळ झाली होती. तर तसं तर बाहेर जायचा प्लॅन होता, ते काय कसं ते सांगतेच तुम्हाला पुढे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आजच्या दिवसांची सुरुवात खूप छान झाली आहे, कारण थोडं लवकर उठली आहे आणि त्याचबरोबर माझी हे झाडं आणि फुलं पण खूप छान अशी उगवले आहेत, त्यामुळे खूप छान वाटत आहे. आणि खूप दिवसांनी मी एवढ्या लवकर उठली. ॲक्च्युली आता इतक्यात ना 8:30-9च्या दरम्यानच मी उठत होती आणि आज थोडा लवकर जाग आला, तर म्हटलं चला थोड्या वेळ वॉक करायला जाऊ, पण ते शक्य नाही झालं. तर मग मी आणि प्रीतम बसून थोडंफार मिंत्रा स्क्रोल करत होतो, कारण मला माझ्यासाठी काही स्वेटर्स वगैरे बघायचे होते, स्वेटशर्ट्स बघायचे होते. थंडी सुरू झाली आहे, माझ्याकडे स्वेटशर्ट्स किंवा स्वेटर नाही आहे. नाही आहे म्हणण्यापेक्षा मी बॅचलर असताना फक्त एकदा स्वेटर घेतलेला. त्यानंतर जेव्हा माझं सामान इकडे तिकडे शिफ्ट झालं, तेव्हा तो मी कोणाला तरी देऊन दिलेला की म्हणजे आता तेव्हा मी थोडीशी स्लिम पण होती, तर ते फिट बसायचं मला. आता ते व्यवस्थित काही झालंही नसतं. आणि त्यानंतर मी कधीच स्वेटर घेतला नाही. लग्नाला 4 वर्ष झाले. त्याचं रिझन असं होतं की मोस्ट ऑफ टाईम घरीच राहावं लागायचं आणि ऑफिसला पण जाताना वगैरे म्हणजे शॉल वगैरे मी घ्यायची, किंवा मोस्ट ऑफ टाईम घरूनच ऑफिस होतं, तर त्याची कधी गरजच पडली नाही. म्हणून आता मला ते घ्यायचं होतं, तर तेच स्वेटशर्ट्स स्वेटर्स बघायसाठी चाललं होतं. त्यातले 1-2 ऑर्डर केले, 1-2 आउट ऑफ स्टॉक आहे आणि 1-2 आहे जे आमच्या पिनकोडला डिलिव्हर होत नाही. सो असं काहीसं झालं आहे. चला तर जेव्हा कधी ते येतील माझे स्वेटर्स सो कॉल्ड, सो मी ती तुम्हाला पण शेअर करेल. क्वालिटी मला चांगली वाटली, म्हणजे कापड बघून मला असं थोडंसं सॉफ्ट आणि थोडंसं वेवी टाईप हवं होतं. मला प्रॉपर टी शर्ट्स असे नको होते, म्हणून मी स्वेटशर्ट्स वगैरेवर फोकस केलं. चला तर तुम्ही माझी झाडं फुलं बघितलेच आहे ऑलरेडी. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आजकाल मला बाल्कनीमध्ये येऊन बसायला खूप आवडायला लागले. तसं मला आधीपासून आवडतं, पण आता हे झाडं फुलं बघून आणखी छान वाटतं. तुम्ही जरी असं झाडं वगैरे नसेल लावत ना, तर 1-2 तरी लावून बघा. तिथे ना परत परत जायचं मन होते, कारण ते कलरफुल दिसतात आणि मला पर्सनली कलरफुल गोष्टी खूप आवडतात. म्हणूनही असं असावं. चला तर आता घरची कामं सुरू करायची. अवी झोपल्या मस्त. प्रीतम त्याचं बनमस्का आणि चहा एन्जॉय करत आहे. आज सकाळी आमचा बनमस्का खायला जायचा प्लॅन होता, पण अवी अजून काही उठला नाही आणि प्रीतमला थोडीशी भूक लागली होती, म्हणून मग आता घरीच झालं सगळं. चला तर आता घरची कामं करते आणि त्यानंतर आज काय काय तुमच्याशी शेअर करता येईल ते बघूया. आजीने छान काळा चहा केला होता आणि प्रीतमसाठी मी दुधाचा चहा केला होता. तो अजिबात काळा चहा पीत नाही किंवा काही त्याच्याबरोबर खात नाही. मला काळा चहा चालतो. आता काल इव्हिनिंगला ना, म्हणजे इव्हिनिंगला नाही, रात्रीच प्रीतम एक शॅम्पू आणि हे वॅसलिन घेऊन आला होता. तेच मी आता आतमध्ये ठेवत होती, कारण का अवी होती खेळत होता. आता झालं असं की मी 2 मिनटापूर्वी इथे आत आली, तर अवी उठला होता आणि तो डोळ्याने बघत होता चक्क इकडे तिकडे. तर मी पटकन गेली आणि प्रीतमला म्हटलं की प्रीतम बघ, अवी उठल्या आणि इकडे तिकडे बघतोय, पण तो अजूनही बाहेर नाही आला किंवा मला नाही शोधलं त्याने. तर म्हटलं चल आपण बघू काय करतोय. आणि जेव्हा मी आत गेली ना, तेव्हा तो परत झोपला होता आणि माझा पोपट झाला. चला असो, काही हरकत नाही. आता ना मी लगेच आंघोळीला गेली, कारण आज म्हणजे थंडी होती तरीसुद्धा भरपूर असं गरम पाणी येत होतं आणि मला हेअर वॉश पण करायची होते. तर मी म्हटलं चला सर्वात आधी मी आंघोळ छान करून घेते. आणि जी ऊन असते ना सकाळची, ती म्हणजे आंघोळ वगैरे केल्यानंतर उन्हीत थोड्या उभं राहिला की खूप छान वाटतं. तर मी म्हटलं ऊन पण छान आली आहे, आंघोळ पण करून घेते आणि म्हणजे नाही का, ते एक कामच संपून जाते. आता मावशी यायला वेळ होती, कारण काहीतरी 7:30-8 वाजले होते. मावशी यायला वेळ होता, तर मी म्हटलं चला तेवढी झाडू पण मारून
काढून घेते देवाजवळची, कारण मला पूजा पण करून घ्यायची होती. आणि अजूनही अव्यू झोपला होता. आज अव्यू ना 9:30 वाजेपर्यंत झोपला होता. म्हटलं चला तेवढा वेळ आहे ना तर पटापट नाश्ता स्वयंपाक जे काही आहे ते करून घेते. सर्वात आधी तर पूजा करायला घेतली, कारण पूजा म्हणजे झाली की मला असं वाटते की खूप सारे कामं झाले किंवा माझ्या कंटिन्यू डोक्यात असते की अरे पूजा राहिली आहे, पूजा राहिली आहे, किंवा आज आपण पूजा नाही केली, असं खूपदा मला म्हणजे मनात राहते. म्हणून मी ट्राय करते की आंघोळ झाली की सगळ्यात आधी पूजा करायची. आता ना मी आणखी माझं थोडंसं शेड्यूल चेंज केलं आहे. म्हणजे आधी मी अव्यूची आंघोळ करते, मग मी माझी आंघोळ करते आणि मग पूजा करते. म्हणजे मी पूजा करताना अव्यूलासुद्धा सोबत घेऊन म्हणजे पूजा करता आली पाहिजे म्हणून. आता मी शॉर्टकटमध्ये म्हणजे माझ्याकडे मोजके 4च देव आहेत, त्यांची आंघोळ घाला, त्यांना फुलं वाहा आणि त्यानंतर आपलं थोडंसं टिक्का वगैरे त्यांना लावायचं. असंच माझं सिंपल पूजा असते. मी आरती वगैरे पण एवढी काही म्हणत नाही, मला एवढं काही येत नाही. पण हां, मी सिंपल अशी आपली पूजा करते, अगरबत्ती दिवा वगैरे लावते, एवढं मला जमतं. म्हणजे एवढंच मला येतं असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही. त्यानंतर तुळशीमध्ये पण पाणी घालून घेतलं. आता सकाळी ना प्रीतम स्प्रे तर करतो, पण तो झाडात पाणी घालत नाही. त्याला ना झाडातलं पाणी पडलं खाली की ते आवडत नाही त्याला. तर तो म्हणतो की ते काम तूच कर, बाकीचं मी करेल. म्हटलं ठीक आहे. आता तुळशीत तर मी पाणी घातलं आहे. जे काही आपलं देवाचं पाणी असते ते मी नेहमी तुळशीतच घालत असते. आणि रोज तुळशीमधनं जे काही असं वाळलेले पत्ते वगैरे असतात ना ते पण काढून घेत असते. आणि आता मी कुकर लावायला घेणार आहे, म्हणजे वरण भात बनवायला घेणार आहे. त्याचं रिझन असं, कारण मला ना माझ्या झाडांमध्ये पाणी घालायचं होतं. तर मी म्हटलं आपल्याला म्हणजे नॉर्मल पाणी घालण्यापेक्षा ना जे तांदळाचं पाणी आहे ते खूप बरं असतं झाडांसाठी. तर मी म्हटलं कुकर लावून घेते. आणि आज नाश्ता पण मी स्किपच केला होता, तर वरण भात अव्यूलासुद्धा सकाळी देता येईल म्हणून मी तो प्लॅन केला. आता प्रीतम आंघोळीला गेला होता. अव्यू झोपून उठला आणि तिथून ना मला शोधत शोधत बाहेर आला. मग त्याला माहिती नाही काय वाटलं काय नाही, तर त्याने दार परत लावला. म्हटलं काय झालं बाळा तुला, ये बाहेर ये. मग असं त्याचं असते की बेडवरून मला आईने जवळ घेतलं पाहिजे म्हणून तो थोडासा नखरे करत होता. चला तर आता याला खूप सारी पॅम्परिंग केली. भरपूर लाड करावं लागते अव्यूचा उठल्या उठल्या, नाहीतर मग तो टी व्ही वगैरे बघण्यात थोडा बिझी होऊन जातो. पण असं होतं की यार उठला आहे आपण रात्रभर, तर त्याला असं काही जवळ घेत नाही. म्हणजे फीड वगैरे घेतो थोडंफार तेवढंच. म्हणून मग सकाळी उठल्यावर माझंही मन मानत नाही. काहीही काम असलं ना मी ते हातातलं सोडते आणि आधी अव्यूला घेते. त्याचा भरपूर लाड करून घेते, कारण बाळ छोटं आहे तेव्हापर्यंतच आपण त्याचा खूप लाड करू शकतो. थोडं मोठं झाल्यावर त्यांची कामं असतात, त्यांचा अभ्यास, त्यांच्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात, ते त्याच्यात बिझी होऊन जातात. म्हणून लहानपणी जेवढं लाड तुम्ही बाळाचं करू शकता, जेवढा वेळ त्यांना देऊ शकता तेवढं दिलंच पाहिजे. आणि मी सुद्धा तोच प्रयत्न करत असते. चला त्याला कम्फर्टेबल केलं, त्याचा भरपूर लाड केला. आता मला सर्वात आधी कुकर म्हणजे वरण भात बनवून घ्यायचं होतं. म्हणून डाळ आणि तांदूळ धुवायला पाणी घेतलं आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असं धुवून घेतलं. आणि मी आता आधी काय करायची ना, पहिलं जे पाणी असायचं तेवढंच फक्त साठवायची. पण आता मी 3 ते 3दा जर तांदूळ धुवते ना तर मी 3दाचं पाणी साठवते. म्हणजे जेवढं पोषण माझ्या झाडांना ह्या गोष्टीतून मिळत असेल तेवढंच मी द्यायचा प्रयत्न करते. आता नॉर्मल तेच आपली हळद घालायची आपल्या वरणामध्ये आणि भातात थोडंसं मीठ घालायचं आणि आपलं कुकर जे आहे ते पटकन व्यवस्थित लावून घ्यायचं. एकदा कुकर लावलं की म्हणजे मी मोकळी होऊन जाते झाडांमध्ये पाणी घालायला. आणि कुकर व्हायला नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी मिनिमम जातोच, कारण 3 ते 4 शिट्ट्या व्हायला वेळ लागतोच. त्यानंतर तेवढं पाणी होतं छान. ते जे न्यूट्रिशन्स असतं झाडांसाठी ते छोट्या ग्लासने सगळ्या झाडांना देऊन दिलं. थोडं थोडंच दिलं, म्हणजे हे न्यूट्रिशन सगळ्या झाडांना मिळालं पाहिजे. असं नको की 2-3 झाडांना मिळालं आणि बाकीच्यांना नाही मिळालं. म्हणून सगळ्यांना पाणी दिलं. त्यानंतर जेवढं कमी वाटलं ना मला पाणी, तर मी म्हटलं आताच नको, आपण थोड्या वेळाने देऊया. म्हणजे त्यांचं जसं मला फील झालं की माती सुकली आहे वरची, तेव्हा मग मी परत पाणी घालते झाडांना. अदरवाईज मी असं खूप ओव्हर पाणी त्यांना कधीच घालत नाही. थोडं थोडं घालते. जसं त्यांना एका पूर्ण ग्लासची गरज असेल ना तर मी पाऊण ग्लासच घालत असते. आणि मग वाटलं की पाणी कमी आहे तर मग परत घातल्या जाऊ शकते. असं ओव्हर पाणी कधीच नाही घालावं लागत झाडांमध्ये. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं जास्ती पाण्याने सुद्धा झाड मरतं आणि त्यांना म्हणजे जसं की आपलं असतं ओव्हर हिटिंगनी पण आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण कसं आपल्याला हवं तेवढं खातो किंवा 2 घास कमीच खातो, त्याप्रकारे झाडांचं सुद्धा असते. चला तेवढं झालं माझं काम. आता त्यानंतर कुकर माझा एका साईडला शिजवायला ठेवला होता. त्याचबरोबर माझी भाजी पण ऑलमोस्ट रेडी होती. म्हटलं चला चपात्या पण करून घेते. तसं तर माझं प्लॅन होतं की अव्यूला चपाती आणि शहद मी देत असते मोस्ट ऑफ टाईम. म्हणजे त्याला ना तिखट किंवा आंबट वस्तू खाण्यापेक्षा त्याला गोड वस्तू जास्ती आवडतात.
त्याला गोड वस्तू जास्ती आवडतात. म्हणून ज्या हेल्दी गोष्टी जसं की गूळ पोळी असू द्या किंवा शहद पोळी ह्या सगळ्या गोष्टी द्यायचं मी ट्राय करते, जे की हेल्दी पण आहे आणि त्याच्या बॉडीसाठी चांगलं पण आहे. पण आम्ही साखर त्याला कधीच देत नाही, कधीच नाही देत. म्हणजे जर आपण असं काहीतरी गोड बनवलं आणि त्यात आपण साखर घातली तर थोडंफार त्याला देते, पण पर्टिक्युलर त्याच्यासाठी जर मी काही बनवत आहे त्यात मी साखर घालायचं म्हणजे खूपच अवॉइड करते. पण आज त्याच्या वडिलांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती की मी त्याला भरवते, कारण त्याला अजूनही ऑफिस सुरू व्हायला वेळ होतं आणि आज आम्ही लवकर उठल्यामुळे सगळ्या गोष्टी लवकर आवरायला लागल्या होत्या. म्हटलं चला त्याला भरवते आहे, म्हणजे त्याचा ब्रेकफास्ट करवत्या तेव्हापर्यंत मी बाकी ज्या उरलेल्या चपात्या आहे त्या मी पण करून घेते, म्हणजे मलासुद्धा नाही का पुढे मागे वेळ मिळेल माझ्यासाठी म्हणून. आणि आज ना मी केस व्यवस्थित वॉश करून घेतले होते, तर मला ते सुद्धा ना सुकवून व्यवस्थित असं म्हणजे स्ट्रेटनिंग करून घ्यायची इच्छा होती. म्हटलं बघूया वेळ मिळाला तर नक्कीच करू आणि नाहीच मिळाला तर मग जसं आहे तसंच राहील. इथे माझ्या कुकरच्या सिट्ट्या पण होत्या, म्हणजे मला 4 सिट्ट्या मिनिमम लागतात आणि माझ्या कुकरचा ना भरपूर भात उतू जातो आहे, तर मला त्याच्यासाठी पण काहीतरी बघावं लागेल. म्हणजे मी त्याची रिंग तर बदलवली, आता त्याची सिट्टी पण व्यवस्थित आहे, त्याचं जे छोटंसं नॉब असते तेही व्यवस्थित आहे. मग कळत नाही की एवढं कुठे कसं काय भात जातो. आता मी त्याला कमीवरच नेहमी त्याची 4 सिट्ट्या करवते आहे, तर त्याला एवढा भात आता काही जात नाही आहे. पण जर एखादी सिट्टी म्हणजे एखादी भांडं बदललं किंवा त्याची प्लेट बदलली की मग लगेच तो प्रॉब्लेम होतो. चला आता इथे माझ्या चपात्या पण रेडी झाल्या. मला ना थोडी कोथिंबीर कट करून घ्यायची होती धुवून व्यवस्थित, कारण मी भाजीमध्ये कोथिंबीर नव्हती घातली अजून. मला प्रत्येक भाज्यांमध्ये ना म्हणजे मेथीची भाजी आणि डाळभाजी सोडली, म्हणजे हिरव्या पालेभाज्या सोडल्या, तर बाकी सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर लागते म्हणजे लागते. ते मला दिसायलाही छान वाटतं आणि मला टेस्ट वाईज पण एन्हान्समेंट दिसते त्याच्यामध्ये, म्हणजे टेस्ट पण छान वाटतो मला, म्हणून मी कोथिंबीर आवर्जून सगळ्या भाज्यांमध्ये घालत असते. आता झालं असं ना, सकाळी नाश्ता तर स्किप झाला होता, पण ना काहीतरी 10:30 वाजले होते. आजीलाही भूक लागली होती आणि मलाही भूक लागली होती आणि 10-10:30 वाजता कोणच जेवण करते असं आमच्या डोक्यात होतं. म्हणून मी म्हटलं की चला आपण ना मुरमुऱ्यांचा चिवडा करूया आणि आपण तो मस्त एन्जॉय करूया. प्रीतमने ऑलरेडी बनमस्का आणि चहा वगैरे घेतला होता, त्यामुळे तो नाश्ता नाहीच म्हणत होता, पण मी त्याला थोडं फोर्स केलं तर त्याने 1 ते 2 घास खाल्ले माझ्या मन ठेवायसाठी आणि ते त्याला आवडलंही, पण त्याचं पोट गच्च भरलं होतं त्यामुळे त्याने काही जास्ती खाल्लं नाही. पण आजीने मनसोक्त खाल्लं आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. माझ्या माहेरी ना हा जो मुरमुऱ्याचा चिवडा आहे हा प्रत्येक सॅटर्डेला इव्हिनिंगला बनायचा म्हणजे बनायचाच, कारण आमच्याकडे सॅटर्डेला मोठा बाजार भरायचा आणि मम्मा तिथनं भाज्या घेऊन यायची. त्यावेळेस ती मुरमुरे किंवा ज्या एक्स्ट्राच्या वस्तू लागतात या चिवड्यांसाठी ते पण घेऊन यायची ती. तसं मी एकदम सिम्पल बनवते, पण तिच्या हाताची चव काहीतरी नेक्स्ट लेवल आणि खूपच टेस्टी असते. चला तर आता मी पण मस्त असा जो मुरमुऱ्याचा चिवडा आहे तो एन्जॉय करते. इथे कोणी त्याला सुकी भेळ पण म्हणते. यातच जर तुम्ही थोडेफार आणखी लिक्विडी गोष्टी घातल्या जसं की इमली चटणी किंवा तिखट चटणी तर ती ओळी भेळ पण बोलल्या जाईल आणि थोडंसं मिसळ वगैरे पण घातल्या जाते. आत्ता मावशी आमचं घर अख्खं क्लीन करून गेलेली आणि परत अव्यूने सगळा घर गोंधळ घातला. चला अव्यू ते खेळतोय तेव्हापर्यंत मी माझे केस विंचरून घेते. बघू शकता थोडेसे पातळ झालेत आणि आता म्हणजे मला केस करायचे म्हणा किंवा केस विंचरायसाठी एवढा विचार करावा लागतो, कारण खूप केस गळतात आणि असं वाटतं की नको गळायला. इवन मी असंही हात घालेन ना, इतके केस गळत आहे. या गळतीवर काही उपाय आहे का तुमच्याकडे तर नक्की मला सांगा. आणि मला कळतच नाही आहे मी काय करू. कोणी म्हणतात अजिबात ऑइलिंग करू नका, कोणी म्हणते ऑइल लावा. ऑइलिंग न करण्याच्या मागे रिझन की ऑटोमॅटिक आपला जो हेड आहे तो रिलीज करतो ऑइल असं म्हणायचं त्यांना. आणि काही म्हणतात की ऑइलिंग करा म्हणजे केस सॉफ्ट सिल्की राहतील. सॉफ्ट सिल्की तर माझे कधीच होणार नाही मला माहिती आहे, पण आता काय करायचं या केसांचं माझ्या. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच असेल की मी नॅनोप्लास्टियासाठी जाणार होती, पण म्हणजे ऑन टाईम मी कसं ते चेंज केलं माझं माइंड. आता बघा व्ह्यू काय करतोय. तू झाडू पोछा करणार आहेस? नाही 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 करून दे. आता तू घाण केलीस ना, सगळी घाण केली तू. चला झाडू पोछा करा. आज अवयूला मी आंघोळ नाही घालणार आहे, कारण त्याला सर्दी झाली आहे आणि खूप जास्ती आता त्याला सर्दी झाली आहे. त्यामुळे आज आंघोळ नाही, फक्त त्याचे हातपायच मी स्पॉन्ज करून देईल आणि त्याचे कपडे वगैरे चेंज करून देईल.
मी खूप कमी वेळा हेअर स्ट्रेट करते, खूपच कमी वेळा. पण आज माझी इच्छा हेअर स्ट्रेट करायची, कारण उद्या आम्हाला बाहेर जायचं फिरायला. म्हटलं जस्ट फॉर अ चेंज काहीतरी करूया, म्हणून मी म्हटलं चला हेअर स्ट्रेट करूया. आता मी सगळ्यात आधी माझी केस वगैरे आहे ते मोकळे करून घेते आणि त्यानंतर स्ट्रेटनिंग करते. तुमच्याशी पण एक्सपिरियन्स शेअर करते. तसं तर केस माझे गळतच आहेत, हे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे मी अजून विंचरले पण नाही, फक्त हात घातला आणि काढलं तर एवढे गळत आहेत केस. ॲक्च्युली मला ना जिथे मी जाणार होती नॅनोप्लास्टियासाठी त्यांनी सांगितलं, म्हणजे माझ्याच एरियामधले आहेत ते, पुढेच आहे त्यांचं सलून हाऊस म्हणून, तिथे जाणार होती. तिथला एक्सपिरियन्स माझी एक फ्रेंड आहे पुढची, तिने सांगितलेलं चांगलं आहे म्हणून. बट ते बोलले की इथला जो पाणी आहे केस वॉश करण्यासाठी किंवा जो आपण वापरतो पाणी, ते पाणी अत्यंत म्हणजे हार्ड आहे, त्याच्यामुळे तुझे केस जात आहे, गळत आहे, एवढी गळती आहे केसांना. पण ॲक्च्युली माझे केस आधीपासून गळतात, बट इथे येऊन ना ते म्हणजे दुप्पट झाल्यात असं म्हणायला काहीच हरकत नाही, एवढे केस गळायला लागले. तर म्हणजे नॅनोप्लास्टिया करून पण त्यांनी मला म्हटलं की 6च महिन्याची त्याची मेंटेनन्स असते. त्यातही नॅनोप्लास्टियाचे 5,500 आणि त्याच्यावर 3,000चा शॅम्पू घेणं म्हणजे मला 6 महिन्यासाठी अजिबातच वर्थ इट नाही वाटत. आणि त्यातल्या त्यात माझी काही अर्निंग पण नाही आहे, सगळं प्रीतमवर डिपेंडेंट आहे. प्रीतम मला कर म्हणतो, तो मला कधीच नाही म्हणत. तो म्हणतो कर तू 9-10 हजार काय, तू 10,000 खर्च कर, काय हरकत नाही. पण माझ्या मनाला ते पटत नाही, म्हणून ते आता राहिलं आहे. बघूया कधीपर्यंत करता येईल, माझं मन कधी कन्व्हिन्स होतं या गोष्टीसाठी, तर मग तेव्हा जेव्हा कधी करेल केसांचं काही ट्रीटमेंट तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर अव्ह्यू दाखवते तुम्हाला काय करतो आहे. म्हणजे आई जिथे जाते तिथे आम्ही जातोच, नो डाऊट. बट तो कपडे घेऊन आला आहे, त्याला आंघोळ करायची आहे. बघा तो बाहेरून हे कपडे घेऊन आला आणि त्याला असं वाटलं आई आत गेली म्हणजे ती मला आंघोळ घालणार आहे. कपडे वगैरे घेऊन आले आंघोळ करायसाठी. अव्ह्यू काय करायचं आहे, आंघोळ करायची आहे का? अव्ह्यू आंघोळ करायची आहे, करायची आहे? नको 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 ओपन करू प्लीज, डस्ट आहे तिथे. बाळ कसं बघतोय, त्याला ही जी थोडी ऊन येते ना असं रूममध्ये ती खूप आवडते, त्याच्याशी पण खेळत बसतो कधी कधी. आणि त्या उन्हात ना त्याला तशी सावली दिसली की आणखी त्याला बघत बसतो. शेमड्या झालायस तू, शेमड्या बॉल झालाय, शेमड्या बॉई. बघ 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 ना, त्याचं अख्खं नाक ना भरलंय. म्हणजे 2 दिवसापासून ते चाललंय, त्याचं औषध आहे घरीच, ते मी त्याला देते आहे, कोल्ड ओव्हर मी देते, कारण डॉक्टरांनी त्याला ते सजेस्ट केलं आहे. आणि त्याचबरोबर नाकात घालायसाठी जे लिक्विड आहे ना ते नेझोमिस्ट किंवा नेझोविजन, नेसीविजन असं 2 ते 3 प्रकारचे आहेत माझ्याकडे, तर मी नेझोमिस्ट त्याला देते आहे. बऱ्यापैकी कमी झालं आहे, पण अजूनही पूर्णपणे काही त्याची सर्दी कमी नाही झाली आहे. आणि त्या सर्दीला वेळही लागणार आहे, कारण ती सर्दी माझ्याकडनं त्याला गेली आहे. म्हणजे मला आधी सर्दी खोकला झाला, त्यानंतर आता त्यालाही झालं आहे. 2-3 दिवसात होईल बरा. प्रीतम जेव्हा कधी ऑफिस करून बाहेर येतो किंवा ऑफिसमधनं ब्रेक घेऊन रूमच्या बाहेर येतो तर अवी एवढा हॅप्पी होतो आणि पळत धावत त्याच्याकडे जातो. आता तो माझ्याबरोबर खेळत होता, पण तरीसुद्धा जसे बाबाचं दार उघडायचा आवाज आला तसं आम्ही सोडतो आणि लगेच बाबाकडे पळतो. कधी कधी म्हणजे प्रीतमला वॉशरूम जायचं असते, पण तरीसुद्धा नाही, बाबा मला आधी धर, माझा 2 मिनटं लाड कर, त्यानंतर तू पुढे जा, तुला कुठे जायचं ते, असं असते आमच्याकडे. आम्ही चाललो आहे खाली, कारण अवी खूप रडतो आहे आणि त्याला सायकलवर बसायचं आहे. तर थोड्या वेळ त्याला खाली घेऊन जाते, एक राऊंड मारते आणि त्यानंतर आम्ही घरी येऊ आणि मग आम्ही जेवण करू. ओके, सो बघा मी माझे हेअर्स छान असे स्ट्रेट करून घेतले आहे. चला, नॅनोप्लास्टिया नाही झालं, पण जी इच्छा आहे ती तर आपण पूर्ण करू शकतो. माझ्याकडे ऑलरेडी एक अगारोचं खूप छान स्ट्रेटनर आहे. कधी कधी इझिली होऊन जातात माझे केस स्ट्रेट, कधी कधी अजिबातच होत नाही. आज प्रॉपर वॉश करून कंडिशनर केले होते, त्यामुळे थोडे लवकर आणि पटापट झाले, अदरवाईज खूप वेळ लागतो. 1 मिनटं मी ओपन करून दाखवते. कसे वाटते ते नक्की सांगा. खूप लोक मला म्हणतात की मला फक्त कर्ली हेअर्स सूट करतात आणि स्ट्रेट हेअर अजिबात सूट करत नाही. पण कधीतरी कर्ली हेअर्सवाल्यांना पण स्ट्रेट लुक छान वाटतो आणि स्ट्रेट हेअरवाल्यांना पण कर्ली लुक छान वाटतो. म्हणजे कधीतरी आपण स्वतःमध्ये हे चेंजेस बघू शकतो. आता इव्हिनिंगच्या वेळेस आम्हाला डीमार्ट जायचं होतं, थोडीफार ग्रॉसरी शॉपिंग करायची होती. नॉट अ ग्रॉसरी, बट असंच थोडंफार चट्टरपट्टर, अव्ह्यूचे डायपर्स, त्यानंतर मला लिक्विड घ्यायचे होते, आणखी पण असे काही थोड्याफार गोष्टी होत्या, त्यासाठी आम्ही निघालेलो. आज प्रज्वली आणि योहाना पण आमच्याबरोबर आलेले. तसं त्यांना काही घ्यायचं नव्हतं, पण असंच जस्ट फॉर फिरायला ते आमच्याबरोबर आले. आज एक खूपच वाईट एक्सपिरियन्स आमच्याबरोबर घडला, ते म्हणजे पेट्रोल पंपला आम्ही पेमेंट केलं, पण ते बोलले की त्यांना पेमेंट रिसिव्हच नाही झालं आणि त्यात तिथेच आमचे 10 ते 15 मिनटं
मिनटं गेले तरीसुद्धा त्यांना पेमेंट रिसीव नाही झालं आणि त्यानंतर आम्हाला परत त्यांना पेमेंट करावं लागलं, कारण ते लोक म्हणजे मानतच नव्हते की बा तुमचं पेमेंट झालं आहे म्हणून. पण आमच्याकडनं पैसे ऑलरेडी कट झाले होते. ते बोलले की तुम्हाला रिटर्न पैसे येतील, पण बघूया कधीपर्यंत येते. त्यानंतर रस्त्यात एवढा ट्रॅफिक लागला, बट कसं बसं आम्ही पोहोचलो. डीमार्टला पोहोचायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला, जिथे आम्हाला 20 मिनटामध्ये आम्ही नेहमी पोहोचून जातो, पण आज खूप उशीर लागला. चला असो. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो, डीमार्टमधली शॉपिंग केली. त्यानंतर घरी येताना त्याच्यापेक्षा वर्स्ट ट्रॅफिक आम्हाला लागला. लिटरली 1.25 तास आम्हाला घरी यायला लागला. त्यानंतर एकदम सिंपल असे सँडविचेस बनवले, कारण घरी स्वयंपाक मी केला होता, बट मी फक्त आजीपुरतीचाच स्वयंपाक केला होता, कारण आम्हाला बाहेरूनच खाऊन यायचं प्लॅनिंग होतं. पण प्रीतमची आज एक ट्रेनिंग होती आणि ती त्याला कंप्लीट आजच्याच करून द्यायची होती, म्हणून आम्हाला घरी येणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही ब्रेड आणि बाकी गोष्टी घरीच होत्या, तर ब्रेड फक्त घेऊन आलो आणि घरीच सँडविचेस बनवले आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले. चला, माझा आजचा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते. आम्ही सगळ्यांनी मस्त खाऊन घेतलं आहे. आता थोडंसं खाली वॉक करायला जाऊ आणि आता मी काही भांडी वगैरे आज घासणार नाही आहे, कारण मी खूप जास्ती थकली आहे. माझा हे व्हिडिओ पण इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया. बाय.